नमस्कार. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी. खूप सोपी रांगोळी आहे. अगदी पटकन काढून होणारी. बोटाच्या मदतीने ही रांगोळी काढायची आहे. पाना फुलांची फ्री हँड रांगोळी आहे. तर एक सर्कल मी काढून घेतलेला आहे. तर येत नसेल तर थोडंसं आउटलाईन आपण सर्कलची काढून घ्यायची आहे. आणि एक बोटाच्या साहाय्याने बघा एक फूल मी काढून घेतला आहे आणि त्याला काडीने आकार देऊन घेतला. अगदी झटपट होते बघा रांगोळी. तुम्ही व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला ही रांगोळी काढता येईल. नंतर मग मी बांगडी ठेवून बांगडीच्या साहाय्याने 2 फुलं काढून घेतलेली आहेत दोन्ही बाजूने निळ्या रंगाने. तर ही सुद्धा पद्धत खूप सोपी आहे फुलं काढण्याची. बांगडी ठेवून डॉट देऊन घ्यायचे आहेत. त्यामुळे कसं एक फुलांना व्यवस्थित आकार येतो आणि काडीच्या मदतीने हळूवारपणे फुलांना पाकळ्यांना आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी हळूवारपणे आकार द्यायचा आहे आणि मध्ये मी डॉट देऊन घेतले बघा. त्यामुळे एक फुलांना उठाव आलेला आहे. आता खाली मी एक जास्वंदाच्या फुलाप्रमाणे फूल काढलेलं आहे. खूप सुंदर आहे. नाजूकशी रांगोळी आहे. हळदी कुंकवासाठी ही रांगोळी मी काढलेली आहे. तर बघा, वेलीचा एक आकार काढून घेतलेला आहे. फुलांची वेल असते ना त्याप्रमाणे. आता त्याला पानं काढलेली आहेत. फुल कळ्या काढलेल्या आहेत. दोन्ही बाजूने दिलच्या आकाराची मी पानं काढून घेतलेली आहेत. त्यामुळे एक सुंदर लूक येतो बघा रांगोळीला. पानांमध्ये कलर भरून घेतला. कळ्यांमध्ये सुद्धा मी गुलाबी कलर बघा फक्त डॉट देऊन घ्यायचा आहे. आता वरती पण आपण 2 कळ्या काढून घेणार आहोत गुलाबी कलरने. बघा, सुंदर अशा कळ्या काढलेल्या आहेत. थोडासा बोटाच्या साहाय्याने शेंडा त्या कळीला काढून घ्यायचा आहे. आणि प्रत्येकचे निळ्या रंगाची फुलं काढलेली आहेत ना, ते पण पानं काढून घेतले. तर पानं काढण्याची पद्धत पण सोपी आहे. डॉट देऊन थोडासा बाटलीच्या झाकणाने चपटा करून घ्यायचा आणि त्याला पानाचा आकार द्यायचा. ते सुद्धा मी छोट्या छोट्या कळ्या काढून घेतलेल्या आहेत. बघा की फायनल लूक बघा, अगदी सुंदर दिसते आणि अगदी पटकन होणारी रांगोळी आहे. रोजची काढण्यासाठी पण ही रांगोळी खूप सुंदर आहे. आता ही पूर्ण रांगोळी तुम्ही सफेद रंगाने काढली तरी पण खूप छान दिसते. आता मध्ये मी नथ काढलेले आहेत. हळदी कुंकासाठी नथ हे आपलं एक सौभाग्याचं प्रतीक असतं. तर आपण काढत असतो हळदी कुंकाच्या रांगोळीमध्ये नथ. तर नथसुद्धा मी काढलेली आहे बघा. नथ काढण्याची पद्धत पण खूप सोपी आहे. 2 डॉट देऊन घ्यायचे आणि पिवळ्या रंगाने डॉट देऊन तिला सफेद रंगाने मी पुन्हा डॉट दिलेले आहेत. वरती हळदी कुंकवाचे करंड्यासारखं एक आकार दिलेला आहे. फूल काढलेला आहे. त्यामध्ये हळदी कुंकवाचे रंग भरलेले आहेत. तर ही रांगोळी रोज आपण काढली, मध्ये स्वस्तिक काढलं किंवा लक्ष्मीची पावलं काढली रोजच्यासाठी तरी पण खूप सुंदर दिसते आणि अगदी झटपट होते. बघा, माझ्या रांगोळ्या तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.